खरं तर आज खूप दमलेले. आज अख्खा दिवस माझा बाहेर गेला. म्हणजे मी सकाळी 11 वाजता घराबाहेर पडले, ते संध्याकाळी 8 वाजता घरी आले. खूप दमल्यासारखं वाटत होतं. स्वयंपाक करण्याची इच्छा नव्हती. पण मुलांना काहीतरी बनवावंच तर लागणार. म्हणून मला सुचलं. माझी सकाळची जरा जास्त चपाती बनली होती. म्हणून मी म्हटलं चपातीचाच काहीतरी प्रकार करावा. म्हणून मग मी ते चपाती अंड्यावर असं टाकून काहीतरी पदार्थ आहे चपाती अंडा. त्याचं नाव तुम्हीच मला सुचवा. तो बनवायचं ठरवलं. 4-5 कांदे घेतले, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर मग हे दोन्ही छान बारीकसं असं कट करून घेऊन आपल्याला हे सर्व मी पातेल्यात टाकलं आहे. आणि मी सगळे अंडे एकदाच टाकते, कारण की 4-5 जण आहोत आम्ही आणि मग ते एक एक अंड्याचं करत बसण्यापेक्षा हे बरं वाटतं, पटकन उरकतं. त्यामुळं मी 5-6 अंडे ह्याच्यामध्येच टाकलेली. आता तुम्हाला एक एक बनवायचं असेल तर बनवू शकता खरं, पण हे व्यवस्थित वाटतं, कारण की सगळे जे आपण मसाले वगैरे टाकणार आहोत ते एकत्र आल्यानंतर सगळ्या पदार्थाची म्हणजे सगळ्या चपातीची चव एकच प्रकारची लागते. त्यामुळं हे बरं वाटतं आणि लवकर केलं जातं. उरकतं काम लवकर. त्यामुळं मग हे सोपं वाटतं. त्यामुळे मी सगळे अंडी ह्याच्यामध्ये एक 5 ते 6 अंडी मी ह्याच्यामध्ये टाकली आणि नंतर मग जशी लागतील तशी तुम्ही मसाले टाकू शकता. ह्याच्यामध्ये मी हळदी, मीठ, मिरची आणि थोडीशी अशी धना पावडर टाकला आणि नंतर मग हे सगळं आपल्याला फेटून घ्यायचं. जसं आपण केकवर फेटून घेतो ना, त्याप्रमाणे आपल्याला केकचं बॅटर जसं फेटतो तसं हा आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे मसाले वगैरे टाकलो त्याचे गाठी बनवायला नको. जर गाठी बनले तर आपल्याला ते जसं ऑमलेटमध्ये एका साईडला कुठेतरी मग ते आपल्याला लागतील. मग मी इथे तवा ठेवला. तवा गरम करून मग त्याच्यावरती तेल टाकलं आणि जिरे मोहरी टाकले. जिरे मोहरी तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालेल. माझ्या इथं आवडतात म्हणून मी टाकले. आणि नंतर मग थोडेसे जो आपण बॅटर तयार केला तो बॅटर मी तव्यावरती टाकला. खरं हे चपातीवरती टाकलं तरी पण चालतं, पण ते मला जरासं अवघड वाटतं, कारण ते लवकर भाजलं जात नाही आणि मग हे डायरेक्ट तव्यावरती टाकल्यामुळं ते आपलं व्यवस्थित भाजून जातं. त्यामुळं हे करायला सोपं वाटतं. आणि मग ही जी चपाती आहे त्या चपाती आपण ज्या बॅटरवरती ते व्यवस्थित टाकलं आणि मग थोडंसं प्रेस केलं, जेणेकरून जो बॅटर आहे तो आपल्या चपातीला व्यवस्थित चिटकला पाहिजे खालून आणि जे ऑमलेट आहे खालचा तो आता व्यवस्थित भाजले जाईल, म्हणून ही पद्धत व्यवस्थित वाटते. आणि मग ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. खरं हा पदार्थ खूप लवकर बनणारा आणि पोट पण भरलं जातं आणि खूप म्हणजे असा चविष्ट लागतो, छान लागतो. त्यामुळं हे पटकन बनतं. मग हे ठरवलं बनवायचं आणि नंतर मग आता हे बघा, हे खालचं भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित. खालचं जे बॅटर आहे व्यवस्थित भाजलं गेलं आणि मग तो मी परतवली चपाती आणि जी खालची साईड आहे ती पण व्यवस्थित भाजून घेतली. हे बघा व्यवस्थित छान खरपूस भाजलेलं आहे, छान वाटते. वर मी थोडा चाट मसाला टाकला आहे. तुम्हाला जर आवडत असेल टाका, नाही टाकलं तरी पण चालेल. आणि मग ही चपाती मी त्याला व्यवस्थित फोल्ड केला आणि तिथंच उलथण्याने व्यवस्थित कट करून घेतला आणि हे माझं तयार झालेलं आहे अंडा चपाती ऑमलेट. हा पदार्थ खूप छान लागतो, खूप सुंदर लागतो आणि पोट पण व्यवस्थित भरतं. तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला मला नक्की सांगा.